मी त्रिविक्रम उगले दहीगाव आज तुमच्यासमोर सादर करतोय ॲग्रोसेल इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड यांचं नीम ऑइल. नीम ऑइलची बाटली आपल्यासमोर दाखवत आहे. हे नीम ऑइल जे आहे हे कोल्ड प्रेस नीम ऑइल आहे. हे नीम ऑइल थोडक्यात म्हणजे घाण्यातून जे तेल काढतात तशा पद्धतीनं काढलेलं आहे व मॅन्युअली फिल्टर केलेलं आहे. आता हे नीम ऑइल नेमकं कसं आहे हे तुम्हाला सुरुवातीला मी प्रात्यक्षिकावरून दाखवतो. इथं माझ्यासमोर एक जार घेतला आहे, त्याच्यात थोडं पाणी घातलं आहे. त्याच्यानंतर आता ही बाटली नीम ॲक्शनची ही बाटली आहे. ही आता मी बाटली कशा पद्धतीनं हलवतोय हे व्यवस्थित बघा. अशाच पद्धतीनं नीम ॲक्शनची बाटली हलवायची आहे. बाटली हातात अशी धरायची आहे. बाटली अशी धरून 1 मिनिट अशी बाटली 1 मिनिटभर कमीत कमी हलवायची, कारण ते सांगतोच तुम्हाला. ही बाटली आता हलवून झालेली आहे. यातून थोडं मी ह्या पाण्यात टाकणार. ओके, या बाटलीतलं मी आता या पाण्यात टाकलं. पाण्याचा कलर बघा आता बदलायला लागलाय. सदर नीम ऑइल पाण्यात गेल्यानंतर त्याच्यावर मी थोडं परत पाणी ओतलं. पाण्याचा रंग बघा कसा झालाय. पाण्याचा रंग दुधासारखा झालाय. मार्केटमध्ये जे बाकीचं नीम येतं ते अशा पद्धतीचं नीम नाही. कुठच्याही परिस्थितीत मार्केटमधलं जे नीम येतं ते पाण्यात विरघळत नाही. आता याच्यात तुम्हाला बोट घालून दाखवतो. हे बोट बुडवलं बघा, कुठेही याला ऑइल नाही. प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला मी भेटेल तेव्हा हे प्रात्यक्षिक करून दाखवेनच. हे नीम ऑइल पाण्यात गेल्यानंतर पाणी दुधासारखं होतं. पाण्यामध्ये ऑइल राहत नाही. मगाचा एक प्रश्न शिल्लक राहिला होता की बाटली हलवायची का. तर ह्या नीम ॲक्शनच्या बाटलीमध्ये नीम ऑइल आहे आणि ह्याच्यामध्ये कंपनीनं इमल्सिफायर एक टाकलेलं आहे. इमल्सिफायर वजनानं हलका आहे व नीम वजनानं जड आहे. त्याच्यामुळे नीम बाटलीच्या तळाशी बसतं, इमल्सिफायर वरती राहतो. त्यामुळेच बाटली अशा पद्धतीनं धरून हलवणं गरजेचं आहे. बाटली अशी हलवायची नाही किंवा बाटली अशी हलवायची नाही. बाटली अशीच हातात धरायची, हलवायची आणि त्यानंतरच नीम ऑइल हे तुम्ही तुमच्या टाकीमध्ये टाकायचं आहे. ह्या नीम ऑइलमध्ये तुम्ही पावडर फॉर्ममधली कुठचीही बुरशीनाशकं टाका, कीटकनाशकं टाका. हे पूर्ण ऑर्गॅनिक असल्यामुळे ह्याचा काहीही अडचण होत नाही. ह्या पाण्यामध्ये ऑइलच नसल्यामुळे कुठच्याही पद्धतीत फळाला म्हणा कशाला म्हणावा स्कॉर्चिंग येत नाही. फळ जरी असेल तरी त्याला रिंग येत नाही. रिंग येण्याचं कारण हे नीम ऑइल नाही. इतर जे काही गोष्टी शेतकरी त्याच्यामध्ये घालतात ते आहे. या नीम ऑइलमध्ये ऑइलच पाण्यामध्ये गेल्यानंतर राहत नाही. हे आता जरा तुम्ही कॅमेरा पुढे आणून वरून दाखवा कशा पद्धतीने तो दुधी दिसतोय पाणी.